Hello students, unit number 3.2, the fall of Troy, part first we are going to learn. We have learned two paragraphs from this lesson. Now we will learn the third one and second passage. Look into your book. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय यामधील पहिला पार्ट बघितला. त्याचे 2 पॅराग्राफ जे आहेत ते आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. तिसरा पॅराग्राफ पाहायच्या आधी थोडंसं पहिल्या 2 पॅराग्राफवरती चर्चा करूया की पहिल्या पॅराग्राफमध्ये जे दिलेलं आहे ते ट्रॉय या शहराचं वर्णन दिलेलं आहे की हे शहर जे आहे तिन्ही बाजूंनी पर्वतांनी घेरलेलं असं हे शहर आहे आणि एका बाजूला त्याच्या समुद्र आहे. तर असं हे चारी बाजूंनी पर्वतांनी वेढलेलं आणि चौथ्या बाजूला म्हणजे कायमॅटिक बाजूला समुद्र त्याच्या आहे. आणि त्या समुद्राकडच्या बाजूला त्यांनी काय केलं, त्या ट्रोजन्स लोकांनी की एक मोठी भिंत त्या ठिकाणी बांधली समुद्राच्या दिशेला. तर ह्याचा कशासाठी, तर परकीय आक्रमणापासून म्हणजे दुसऱ्या कुठल्याही शहरापासून कुठल्याही देशांनी आक्रमण करू नये ह्या शहरावरती म्हणूनसाठी त्यांनी काय केलं की एक मोठी भिंत त्या ठिकाणी या शहराच्या संरक्षणासाठी बांधलेली आहे. आणि ही भिंत इतकी मोठी आहे की एखादा माणूस त्याच्यावरती चालू शकतो, बसू शकतो. तर इतकी जाड अशी भिंत, रुंद अशी भिंत त्यांनी बांधलेली आहे. आणि जेणेकरून सर्व बाजूंनी त्या ट्रॉय या शहराचं संरक्षण करण्याची खबरदारी जी आहे ही त्या ट्रोजन्स म्हणजे ट्रॉयमध्ये राहणारे लोक, ट्रोजन्स, तर त्या लोकांनी घेतलेली आहे. आणि तिथली लोक म्हणजे ट्रोजन किंवा ट्रॉय हे शहर जे आहे हे एक चांगलं व्यवसायाचं ठिकाण आहे. कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर म्हणजे शेती पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची व्हायची आणि व्यापारही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा केला जायचा. म्हणजे व्यापारासाठी आणि शेतीसाठी सुद्धा हे ठिकाण खूप प्रसिद्ध होतं. आणि त्या ठिकाणी पर्वत असल्या कारणानं विविध नद्यांचा उगम आणि भरपूर नाल्यांचा उगम त्या ठिकाणी होत असल्या कारणानं पाणी भरपूर होतं. आणि पाणी भरपूर असल्या कारणानं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेती आहे आणि उपजाऊ अशी जमीन, सुपीक अशी जमीन त्या ठिकाणी आहे. आता सुपीक जमिनीमध्ये वेगवेगळ्या धान्यांची शेती केली जाते आणि त्या ठिकाणी असल्या पर्वतावरती त्या गवतावरती गुरं चरतात. आणि जी काही फीडिंग आहे त्या ठिकाणी पर्वतावरचा जो भाग आहे त्याच्यावरती आणखीन शेळ्या मेंढ्या ज्या आहेत यांचीसुद्धा जोपासना त्या ठिकाणी होते. तर अशा प्रकारे ह्या ट्रॉय या शहराचं वर्णन आपल्याला पहिल्या पॅराग्राफमध्ये आहे. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आपण बघितलं की कुठल्याही देशाच्या आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी एक त्यांनी खूप मोठी आणि जाड, रुंद अशी भिंत बांधलेली आहे आणि त्याला खूप मोठे असे गेट आहे. आणि हे गेट केव्हा उघडं केलं जायचं, ओपन केलं जायचं की ज्यावेळी ह्यांना व्यापारासाठी बाहेर जावं लागत होतं किंवा हे जास्त ज्यावेळी आनंदी असायचे त्यावेळी फक्त ते गेट उघडलं जायचं. नाहीतर युद्ध वगैरेच्या वेळी हे गेट नेहमी बंद असायचं. आणि हे गेट जर बंद एकदा केलं की हे शहर जे आहे सगळं एक सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जात होतं. आता त्याच्यानंतर आपण बघूयात की अशा या शहरामधला जो प्रिन्स होता, ह्या शहराचा जो राजा आहे त्याचं नाव आहे मिलेनस. काय नाव आहे? मिलेनस. आणि पॅरिसचा राजपुत्र आहे त्याचं नाव आहे पॅरिस. ग्रीकचा जो प्रिन्स आहे त्याचं नाव आहे पॅरिस. आणि त्या पॅरिसची बायको ह्या मिलेनियसनं पळवून आणली.
आणि त्याच्यामुळं त्या ग्रीकच्या राजपुत्रानं, ज्याचं नाव पॅरिस आहे, त्यांनी या ट्रॉय शहराविरुद्ध युद्ध पुकारलं आणि त्या ट्रॉय शहराला वेढा घातला, पूर्ण शहराला वेढा घातला. आणि हे युद्ध जवळजवळ 10 वर्ष चाललं. किती वर्ष चाललं? 10 वर्ष चाललं. तर हे इथंपर्यंत आपण माहिती घेतली आहे. तर ट्रोजन्स टू फॉट हार्ड, आणि ट्रोजनसुद्धा 10 वर्ष हे शूरपणाने लढले, कारण ट्रॉयमधली लोक जी आहेत, जे ट्रोजन्स जे आहेत, ते काय आहेत? ब्रेव शोल्जर्स आहेत, की शूर आणि धाडशी असे ते सैनिक आहेत. फॉट हार्ड अँड द सेज कंटिन्यूड फॉर द 10 लॉंग इयर्स. आणि हा वेढा जो आहे त्यांनी 10 वर्षापर्यंत ह्या ग्रीक लोकांनी ट्रोजन्स विरोधात दिला. पुढं बघूया. द फायटिंग वेंट ऑन डेली. रोज युद्ध खेळलं जायचं. बट द सेज डिड नॉट एंड. पण ना त्यांना तो शहर जिंकता आलं, ना ह्यांनी ट्रोजन्सनी ग्रीकच्या लोकांना हरवलं. काहीच नाही झालं. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. म्हणजे ग्रीक लोकांना 10 वर्षापर्यंत त्या शहरावरती ताबा मिळवता आलेला नाही. अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आणि ट्रोजन्ससुद्धा त्या ठिकाणी त्यांना हाकलून लावू शकले नाहीत किंवा परत माघारी घालवू शकले नाहीत, म्हणजेच हरवू शकले नाहीत. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स. रोज ते ट्रोजन्सचे सैनिक त्या गेटमधनं बाहेर यायचे. अँड द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप्स. आणि ग्रीक लोक जे आहेत ते त्यांच्या त्या गेटच्या बाहेर, त्या भिंतीच्या बाहेर टेंट टाकून, तंबू टाकून आणि जहाजामध्ये थांबलेले असायचे. आणि ते परत रोज सकाळी यायचे जहाजामधून आणि आपल्या तंबूमधून. अँड फायटिंग वेंट ऑन. आणि ह्याच्यामध्ये युद्ध व्हायचं, फायटिंग व्हायची. समटाईम्स देअर वेअर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज. कधीकधी ह्या दोघांच्या मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये, सैन्यांमध्ये खूप मोठा युद्ध व्हायचं, लढाई व्हायची. समटाईम्स देअर वेअर सिंगल फाईट्स बिटवीन टू ग्रेट हिरोज. आता कधीकधी द्वंद्व युद्धसुद्धा त्या ठिकाणी व्हायचं. द्वंद्व युद्ध म्हणजे माहिती आहे का? दोन्ही पार्टीचा एक मनुष्य. म्हणजे पूर्वी कुस्ती पण खेळली जायची किंवा युद्ध व्हायचं. एक मनुष्य म्हणजे त्यांच्यातला ज्या विद्येमध्ये तरबेज आहे त्यांनी एक पाठवायचा, इकडनं एक पाठवायचा, असं त्याला म्हणायचं द्वंद्व युद्ध. द्वंद्व युद्धसुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे बऱ्याच वेळा. समटाईम्स द ट्रोजन्स हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाईम्स द ग्रीक्स. काही वेळा ग्रीकचे ट्रोजन्स जिंकायचे, काही वेळा ग्रीक्स जिंकायचे. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण अजूनही त्यांच्यातलं युद्ध चालूच होतं, युद्ध संपलेलं नाही. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. आणि ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये दोन्हीकडचे बरेचसे मोठे योद्धा मारले गेलेले आहेत. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ दिस सिटी फॉर 9 years. 10 वर्षापर्यंत द ब्रेव हेक्टर वॉज ॲटलिस्ट किल्ड बाय एचिलीज. म्हणजे त्यांचा जो ग्रीकचा जो योद्धा होता मोठा, त्याचं नाव होतं हेक्टर. हा हेक्टरसुद्धा मारला गेला एचिलीजकडून. हुम नन कुड रेजिस्ट. आणि ॲचिलीजचा कुणीही प्रतिकार करू शकत नव्हतं. बट ॲटिलीज हिमसेल्फ वॉज किल्ड लेटर ऑन बाय ए पॉयझन ॲरो दॅट एंटर्ड हिज हील, द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वुंडेड. स्टील लेटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. आणि त्याच्यानंतर पॅरिसनं त्याला ॲचिलीजला मारून टाकलं विषारी बाण सोडून. ऑल्सो बाय अ पॉयझन्ड ॲरो द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिईंग शट अप इन देअर सिटी. बघा, पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. पॅरिससुद्धा नंतर अशा विषारी बाणांनी मेला. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिईंग शट अप इन देअर सिटी. आता ट्रोजनची लोक रोज बंद राहून कंटाळून गेली. आतमध्ये किती दिवस राहिले, बाहेरच यायला त्यांना जमेना आणि ह्यांना त्या शहरामध्ये घुसायला जमेना. अँड द ग्रीक्स वेअर लॉगिंग टू सी देअर होम्स अगेन. आणि ग्रीक लोकसुद्धा आपलं घर सोडून त्यांना 10 वर्ष झालेली होती. 10 वर्ष ती घरापासून लांब असल्या कारणानं त्यांनाही कधी एकदा घरी जाऊन असं वाटत होतं.
बट स्टील फायटिंग ग्रीक्स वे लॉंग टू सी देअर होम्स अगेन बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. आणि तरीसुद्धा हे युद्ध चालूच होतं. तर या ठिकाणी हा पार्ट फर्स्ट जो आहे हा संपलेला आहे. आपण द फॉल ऑफ ट्रॉयचा पार्ट फर्स्ट या ठिकाणी बघितलेला आहे. आणि याच्यावरती जो वर्कशॉप आहे हा वर्कशॉप तुम्ही सोडवायचा आहे की दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द वगैरे लिहायला या ठिकाणी सांगितलेले आहे तुम्हाला, ते तुम्ही लिहून काढायचे. आणि हा इंग्लिश वर्कशॉप पार्ट नंबर फर्स्टचा संपवायचा आहे. त्यानंतर पार्ट नंबर सेकंड हा आपण पुढच्या तासाला बघूया. तत्पूर्वी याच्यावरती असणारे सर्व प्रश्न तुम्ही सोडवायचे, वहीवरती त्याचा फोटो काढायचा आणि व्हॉट्सॲपवरती पाठवून द्यायचा. तर आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.